हे बघा, तुम्हाला आज मी ना छान कारलं बनवून दाखवणार आहे अशा पद्धतीत. अजिबात कडू होत नाही, चवीला खूप छान लागतं. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि हे कारलं तुम्ही वरण भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. आणि व्हिडिओ कुठून बघताना नक्की कमेंट करून सांगा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा, इथं अर्धा किलो कारले येते. त्याच्यात एक कारलं आहे ना, हे पिकलेलं निघलं होतं, थोडं काढलं आहे मी त्याचं सगळं. तरी थोडंफार राहिलं आहे. त्याच्यात मी काहीच नाही टाकलेलं. त्याला फक्त चांगलं चोळून, मीठ नाही, हळद नाही, काही नाही, काही नाही. त्याला फक्त एक पाण्याने आधी धुवून घेतलं आहे. आणि आता हे दुसऱ्या पाण्याने धुवून त्याला चांगलं पिळून चाळणीत काढायचं. त्याचं सगळं पाणी नितळून जाऊ द्यायचं. हे चवीला एवढं छान लागतं ना. हे बघा, चाळणीत एका काढले. कढई तापायला ठेवली बघा. आता कढईमध्ये तेल टाकून घेते. तर तेल थोडंसं जास्तच लागतं याला. तेल थोडंसं चांगलं तापवून घेऊ कडकडीत. तेल चांगले तापलंय. आता हे कारले जे धुतले होते ते कारले एवढे महागाचे कारले आणले तरी एक कारल्याच्यात पिकलेलं निघलंच. आतलं बी काढून घेतलं त्यातलं. आता याला तेलामध्ये चांगलं आधी फ्राय करून घेते. आता बघा, 4-5 मिनटं झालं, याला छान परतून घेतलं. अजून थोडंसं परतायचं आहे. आणि आता थोडंसं याच्यात चवीपुरतं मीठ टाकते, म्हणजे मीठ सगळ्या ह्याला कारल्याला लागेल ना. अजून याला 4-5 मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं. तर बघा, इथं 10 मिनटं झालेत. मी हे कारले मस्त फ्राय करून घेतले. आता ह्या कारल्यासाठी आपण दुसरा एक तडका बनवून घेणार आहे. त्याला अजून 2 मिनटं होऊ देते. तर बघा, इथे मी तडका पॅन ठेवलं आहे. आता त्याच्यात 1 चमचा तेल टाकले. तेल थोडंसं तापवून घेते. जिरं टाकायचं त्याच्यात 1 चमचा. जिरं थोडं चांगलं तडतडलं. त्याच्यात हे पांढरे तीळ आहेत, पांढरे तीळ टाकलेत. बारीक गॅसवरच करते बरं का. गॅस अजिबात मोठा नाही केलेला. थोडासा हिंग, आणि थोडी जिऱ्याची पावडर 1 चमचा, हे धना पावडर टाकली. आता गॅस बंद करून घेते, कारण ठसका होईल ना, म्हणून गॅस बंद करायचा. हळद आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही. हे तिखट टाकलं याच्यात. लहान बाळ आहे ना घरात, ठसका होईल म्हणून गॅस बंद केला आहे मी. आणि हे आमचूर पावडर आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली. त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि ते आपल्या ह्या कारल्यात टाकू. आता आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. हे कारले चवीला, तोंडाला जर चव नसेल ना, तर असं कारलं बनवून खायचं बघा. खूप म्हणजे खूप चवीला टेस्टी आणि छान लागतं. त्याच्यात आधी लिंबू वगैरे काहीच पिळलं नव्हतं मी, म्हणून थोडी आमचूर पावडर टाकली. वरून चांगली मूठभर कोथिंबीर टाकून द्यायची. देठासकट घेतली.
भाकरीसोबत, चपातीसोबत, वरण भातासोबत कशासोबतही हे कारलं खाऊ शकता. अजिबात कडू होत नाही आणि चवीला एकदम अप्रतिम लागतं. जवळून पण दाखवते तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीत केलेलं आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.